नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर न्यू क्रिकेट चॅनल. इथे आपण क्रिकेट न्यूज, अनालिसिस आणि अपडेट्स सिंपल भाषेत शेअर करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या टॉपिक पासून. गाईज, आज आपण इंडियन क्रिकेट मधला सगळ्यात चर्चेत असलेला विषय बोलणार आहोत. आगरकर कमिटी, गौतम गंभीर आणि रोहित कोहली यांच्या फ्युचर बद्दल. खरंच काही प्रॉब्लेम आहे का, की ही फक्त बाहेरची डिस्कशन आहे? समजून घेऊ द्या. गेल्या काही महिन्यात सिलेक्शन कमिटी आणि टीम मॅनेजमेंट खूप बदल करत आहेत. सिनियर प्लेयर्स ना रेस्ट आणि काही फॉर्मॅटमध्ये फ्युचर प्लॅन, यंगस्टरना पुश. या डिसिजन्समुळे फॅनमध्ये खूप रिॲक्शन्स येत आहेत. अलीकडे एक बातमी आली आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात काही फॅन्स कडून गौतम गंभीर वर जे अपमानास्पद कमेंट येत आहेत, त्याबद्दल बीसीसीआय खुश नाही. यावर ऍक्शन घेण्याची शक्यता आहे, असं जर्नलिस्ट अभिषेक त्रिपाठी यांचं सांगणं आहे. त्याचं जर्नलिस्टने आणखी एक अपडेट दिला आहे. ओडीआय टीम मध्ये ऍटमॉस्फिअर थोडासा टेन्स आहे. गंभीर, विराट, रोहित एकमेकांशी बोलत नाही. रोहित आणि विराट सेपरेट प्रॅक्टिस सेशन करू इच्छित होते, पण ते मान्य नाही झालं आणि टीमचं एन्व्हायरमेंट सध्या फार पॉझिटिव्ह नाही. पण हे सगळे रिपोर्ट्स आहेत. टीम किंवा बीसीसीआयने ऑफिशियली काहीही कन्फर्म केलेले नाही. आणि विराट हे इंडियन क्रिकेटचे स्ट्रॉंगेस्ट किलर आहे. त्यांचे रेकॉर्ड्स, त्यांची कन्सिस्टन्सी शिफ्ट करणे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. पण त्याच वेळी सिलेक्शन कमिटी लॉंग टर्म प्लॅनवर काम करते आहे. 2027 वर्ल्ड कप नेक्स्ट जनरेशन रेडी ठेवण्यावर भर दिला जात आहे. फॅन्स विचारतायत की आगरकर, गंभीर आणि रोकोमध्ये काय टेन्शन आहे. ऑफिशियली काहीही अनाउन्समेंट नाही, पण कम्युनिकेशन क्लिअर नसल्यामुळे इमॅजिनरी विवाद वाढत आहेत आणि त्यातून स्पेक्युलेशन सुरू होत आहे. इंडियन क्रिकेटमध्ये फॉर्म, फिटनेस आणि अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. सिनियर असो किंवा यंगस्टर, डिसिजन एका सिस्टीमवर होतात. रोहित आणि विराट अजूनही बेस्ट आहेत, पण वर्कलोड आणि फॉर्मॅट मॅनेजमेंट ही मोठी गोष्ट आहे. लास्ट पॉइंट म्हणजे इंडियन क्रिकेटला रोहित, विराट सारख्या लेजंडची गरज आहे आणि फ्युचर जनरेशनचीही गरज आहे. डिसिजन्स कठीण असतात, पण आपण फॅन्स म्हणून रिस्पेक्टफुल राहणं महत्वाचं आहे. तुमचा काय विचार आहे? रोको अजून 2-3 वर्ष खेळून आग लावतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.